नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये। तर प्रवीण भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो, 1 नंबरची दावण आहे। तर चला आपण प्रवीण भाऊच्या दावणीवरची मुलाखत घेऊ। नमस्कार प्रवीण भाऊ, किती आणलेले आहे आज? 11 आहेत का? काय किमतीचे आहे बरं? सरासरी सरासरी काय किमतीचे आहे? एकदा 31 पाहू शकता मित्रांनो, एकदा 31च्या रेंजमधले आहे। हिच्या काय सांगितलेले बरं? 1,20,000 सांगायला आहे, द्यायला कमी जात होईल। सांग ना एक फायनल सांग ना, 1,10,000 फायनल होईल का? खाली काय तिच्या वगैरे का? खाली वगैरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही। दुधाला किती चालन बरं? साधारण 14 लिटर चालन का? आणि किती आहे आता ही? हां, तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही। हिचे काय सांगितले बरं? 1,40 सांगायला आहे, द्यायला 21पर्यंत फायनल होईल का? 21पर्यंत फायनल बोलते मित्रांनो। खाली काय दिलं? खाली वगैरे का? किती आहे बरं ती? ही दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता। 21पर्यंत फायनल बोलते ते, खाली वगैरे तिला। आणि ही शेजारची सांगायला एकदा आहे। मेंढा आहे का? मेंढा जातीची आहे का? मेंढा जातीची मित्रांनो। सांगायला किती आहे? 1,10,000 आणि द्यायला 1,5पर्यंत होईल का? 95पर्यंत नाही होणार का? किती? 1,05,000 पर्यंत होईल मित्रांनो पाहू शकता। दुधाला किती चालन बरं साधारण? ती 13 लिटरच्या बोलीमध्ये आहे का? किती आहे आता? आपली खरेदी कुठलची आहे? आपली आसपासची खरेदी आहे का मित्रांनो पाहू शकतो तुम्ही। एकदम चांगल्या क्वालिटीची दावण आहे। आता हिचे काय सांगितले बरं? 1,20,000 सांगायला आहे। मसान आहे का? पाहू शकतो मित्रांनो, मसान जातीची आहे, चांगल्या क्वालिटीची पगडी पाहू शकतो मित्रांनो। किती आहे बरं आता साधारण? हां, दुसऱ्यांदा आहे का? दुसऱ्यांदा आहे मित्रांनो। किंमत काय बरं? 1,30,000 सांगायला आहे, द्यायला थोडीफार कमी जास्त 10-15 हजार रुपये थोडीफार कमी जास्त होत असते मित्रांनो पाहू शकता। कोणत्या जातीमध्ये? मसालमध्ये मित्रांनो पाहू शकता, एकदम चांगल्या क्वालिटीची। दुधाला किती राहील साधारण? 13-14 बोलीमध्ये आहे का? बोलीमध्ये मित्रांनो, अंगासाड्याच्या बोलीमध्ये, दुधाच्या पण बोलीमध्ये ही पाहू शकता मित्रांनो। 4 ठिकाणी 4 सडे आहे, चांगल्या क्वालिटीची मित्रांनो। आता हिचे काय सांगितलं बरं? नागोडी आहे का? नागोडी मसालमध्ये मित्रांनो प्रत्येक क्वालिटीची किंमत प्रत्येक जातीची म्हैस असते मित्रांनो। सडामध्ये पाहू शकतो एकदम। दुधाला किती राहील बरं साधारण? 15 लिटरची बोली। दुधाला 15 लिटरच्या बोलीमध्ये 15 दिवसाची कच्ची आहे का? पाहू शकतो मित्रांनो, 15 दिवसाची कच्ची आहे। शिंगडी पगडी पाहू शकतो मित्रांनो। किंमत काय बरं? सांगायला 1,25,000 द्यायला एकदा 1,15पर्यंत फायनल होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही। हिचे काय सांगितलं बरं? हिचे 90,000 सांगायला आहे, द्यायला 80-75 का? कोणत्या जातीमध्ये मोडती बरं ती? मसान आहे का? खाली काय दिला? खाली वगैरे का? किती दिवस झाले लेवर जणून किती दिवस झालेले तिला? 3 दिवस झाले। 3 दिवस का? चिक किती निघला आता? चिक्कीला 6-6 लिटर 6-6 लिटर का? दूध साधारण किती चालन बरं आता? दुधाला ती 12पर्यंत चालन का? पाहू शकतो मित्रांनो, 12पर्यंत चालन। बोलीमध्ये आहे ना? बोलीमध्ये मित्रांनो, अंगासाड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये चांगल्या क्वालिटीची मित्रांनो। आता ही कशी आहे बरं? ही मुर्रा आहे। ही मुर्रा आहे का? पाहू शकतो मुर्रा आहे ही।
15 दिवस कच्ची आहे का? 15 लिटरची बोली झालेली. जनलेली आहे का? खाली काय आहे तिला? आणि वगैरे खाली वगैरे मित्रांनो 15 दिवस म्हणजे जनलेली आहे ती 15 लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो. तिची किंमत काय होईल बरं? किंमत आहे तिची 1.25 सांगायला. 1.25 सांगायला आहे. 10-15 हजार कमी जास्त होईल मित्रांनो. पाहू शकता चांगल्या क्वालिटीची. किती वंदा आहे आता ती? आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे. आणि ही मुर्रा आहे. ही पण मुराची आहे का? तिची 12 लिटरची बोली. 12 लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही. अंगासाडामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. किंमत काय बरं आहे तिची? तिची किंमत आहे एकदा आहे का? किती वंदा आहे आता साधारण? दुसऱ्यांदाच. दुसऱ्यांदाच आहे का? दुसऱ्यांदा म्हैस आहे मित्रांनो पाहू शकता. ही शेजारची ही जाफर आहे. जाफर आहे का? जाफर लय कमी येत असते हो. हो कमी येतात, कधी कधी जादा येतात. कधी कधी जास्त येते कधी कधी कमी येते. हिचे कितीच्या बोलीमध्ये? ही 14 लिटरची बोली. 14 लिटरच्या पक्की. 15 दिवसाची कच्ची आहे का? पाहू शकता मित्रांनो 15 दिवसाची कच्ची आहे जाफरामध्ये. जाफर पाहू शकता मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो. किंमत काय होईल तिची? तिची किंमत आहे 1,15,000. 1,15,000 कमी जास्त होईल. जाता होईल ना समोर समोर. समोर समोर. आता या मोठी म्हशीचे काय सांगितलं बरं? तिची 1,40. सांगायला 1,40 आहे. 8 दिवसाची कच्ची. 8 दिवसाची कच्ची. कोणत्या जातीमध्ये मूर्ती बरी? ही मुर्रा आहे. मुरामध्ये आहे का? पाहू शकतो मित्रांनो मुरामध्ये पूर्ण मोठ्या मापाची म्हैस आहे मित्रांनो. एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. दुधाला किती राहील साधारण? 15 लिटर. 15 लिटर चालेल मित्रांनो दुधाला. एक नंबर चांगल्या क्वालिटीची दावण आहे मित्रांनो. अशा क्वालिटीचे जर म्हैस घ्यायची असेल तर प्रवीण भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. प्रवीण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. माझं नाव प्रवीण वैरेकर. हां घोडेगाव. जिल्हा 99 9960 65 19 93. आधीमध्ये फोन केला तर भेटेल का? हो तरी पण कोणते कोणते बाजार करता आपण? आपण गायांचा करतो, म्हशींचा पण. गायचा पण आणि म्हशीचा पण का? आपल्या म्हैस कोणत्या कोणत्या बाजारामध्ये असतात? अशी आपल्या घोड्यावर फक्त घोडेगावमध्ये असतं का? आणि आपली खरेदी कुठं जास्ती बरं? तरी ती आपली काही हरियाणाहून येतात, काही गुजरातून येतात, काही आसपासच्या असतात. असं काही हरियाणावरून काही गुजरातच्या काही आसपासच्या म्हशी असत्या का? पूर्ण गावून असतात. हां आपण कोणत्या कोणत्या बोलीमध्ये असतो? कोणत्या कोणत्या बोलीमध्ये असतो? अंगाच्या साडाच्या झालेली जर घेतलं तुमच्याकडे, अंगाच्या साडाचे आणि जनलेले जर घेतले तर दुधाच्या बोलीमध्ये असतात. साधारण जर घेतली तर अंगाच्या साडाच्या. साधारण आपल्या गरीब शेतकऱ्यांसाठी कितीची ऑफर आहे? गरीब शेतकरी जर आले तर आपण मागे पुढे करू. समजा 1,20,000ची म्हैस असली तर आपण 1 लाखापर्यंत 1,05,000 देऊ शकतो. समजा 1 लाखाची जर 1,20,000ची म्हैस असली तर 1,01,05,000 पर्यंत होऊ शकतो आपला व्यवहार. पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे गरीब शेतकऱ्यांना पण सहकार्य होत असतं मित्रांनो. तर आपला कॉन्टॅक्ट नंबर परत एकदा सांगा ना. 99 60 62 19 93. चालेल मित्रांनो. अशा क्वालिटीच्या जर घ्यायच्या असेल तर प्रवीण भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो.